लवकर चला. ईश्वर पांडे संघाची सलामी जोडी जाते ते पांडू आणि सिद्धू. स्ट्राईक राऊंड बघूया स्ट्राईकवर कोण जातोय. सिद्धू आणि पांडू स्ट्राईकला जात आहेत. नक्कीच सलामीचा जोडीचा असेल तर फलंदाज असेल पांडू एक मोठा स्टार खेळाडू आहे पांडू आणि नॉन स्ट्राईकला असणार तो सिद्धू. बघूया दापोली 11 आणि ईश्वर पांडे या संघादरम्यान हा सामना होतोय. दापोली 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले सिद्धू. आमचे मोठे स्टार कॉमेंटेटर नक्कीच आहेत. मला थोडासा चान्स नक्कीच दिलाय. बघूया चला लवकरात लवकर सामना चालू करायचा. अविनाश तांबे यांना विनंती करतोय की लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला सामने चालू खेळ पाहिजे आहेत. प्रथम गोलंदाजीला तो गोलंदाज असणार आहे. तो गोलंदाज सामना चालू होतोय. 7 गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो पांडू. 15 ते 20 बॉल तर रंगला जातोय. वा भाई वा चांगला चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. जोरदार अपील होतोय. बघूया अपीलाचा किती फरक पडतोय. नक्कीच एक मोठा स्टार खेळाडू आहे तो पांडू. पांडू जर खेळाडू बाद झाला तर नक्कीच थोडंसं प्रेशर होईल ईश्वर पालेंदे संघाकडे. बघूया जोरदार अपील होतोय. अपील करताना फलंदाज बाद होतोय. वा भाई वा रो ठोको जबरदस्त गोलंदाजी. 6 द्यायची. पहिला चेंडूवर एक मोठा मासा गळाला बसलाय. कुणीही बाद घालायचं नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि पहिला गाडी बाद होतोय तो पांडू. नक्कीच पांडूकडे पण मोठी क्षमता आहे मात्र एक मोठा स्टार खेळाडू आहे. बाद घालत नाही आणि बाद होतोय. नक्कीच एक स्टार खेळाडू आहे. जबरदस्त फलंदाजी करणारा खेळाडू बाद होतोय आणि माघारी परततोय. नक्कीच पांडू थोडासा नक्कीच नाराज असणार आहे कारण का क्षमता आहे. गोल्डन डग आपण पाहिलं तर त्याप्रमाणे गोल्डन डग होतोय आणि पांडू माघारी परततोय. यानंतर बघूया पण चांगली गोलंदाजी 7 द्यायची कारण 7 एक युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजाकडे एवढी अपेक्षा नसते मात्र चांगली गोलंदाजी करतोय तो. 7 पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गळाला बसतोय. नक्कीच नवीन फलंदाज पाठवायचा आहे. नाव सांगायचं आहे. दांडेकर साहेब असतील. दांडेकर खुश नक्कीच असतील. नवीन फलंदाज तो साई तवसाळकर ह्याच्यामध्ये मग क्षमता आहे. एक चांगला खेळाडू आहे. जर्सी नंबर 9 आहे तो सिद्धू. नॉन स्ट्राईकला आहे. त्याकडे मोठी क्षमता आहे. जबरदस्त क्षमता नक्कीच आहे. नक्कीच परवेज आमचा खेळाडू आहे. नक्कीच परवेज सुद्धा नक्कीच या मैदानामध्ये दिसेल आम्हाला दापोली संघाकडून. आता मात्र परवेज दिसत नाहीये पण परवेजकडे क्षमता आहे. तो परवेज नक्कीच दिसेल. पुन्हा गोलंदाजी सज्ज होतो 7. स्ट्राईकला येतो साई. गोलंदाजीला सज्ज होतो 7. पुन्हा एकदा पंच साई यांच्या पंच अविनाश यांच्या गोलंदाजीला पंच अविनाश यांच्या डावीतून गोलंदाजी करतोय तर साई 7. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणताना नाही पंच स्वैर चेंडू घोषित करतायत आणि अमात्र धावची भर पडते. साधनी गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवर एक मोठा नक्कीच मासा गळाला बसला होता तो पांडू सारखा. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा स्वैर चेंडू आहे. अवांतर धावेची पुन्हा एकदा भर पडते. आपण जर पहिल्या चेंडूवर आपण एक मोठा झटका बसतोय त्या चेंडू नक्कीच चांगले टाकले पाहिजेत. मात्र खराब गोलंदाजी आता मात्र होते ती गोलंदाजीची. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतो 7.
आता मध्ये पुन्हा एकदा स्वैर चेंडू, खराब चेंडू आहे तो साध याचा. नक्कीच पहिल्या चेंडूवर आपली चांगली गोलंदाजी करतोय, पहिला झटका बसतोय, त्यानंतर आपण स्वैर चेंडू टाकतोय. थोडासा दडपण नक्कीच तुझ्यावर असणार. आता मात्र पुन्हा एकदा बघूया, जोरदार अपील होत आहे, अपील मात्र फेटाळतात आणि स्वैर चेंडू आहे. नावातील पंच आहेत अविनाश तांबे. आता पाहिलं तर 4 चेंडू स्वैर चेंडू आपण पाहतोय. आमचे नक्कीच स्कोर आहेत ते अफान आम्हाला सांगतायत की 4 चेंडू स्वैर टाकतायत. खराब गोलंदाजी, थोडंसं परिवर्तन करतायत फिल्डिंग मध्ये. आपण पाहिलं तर मोठी स्पर्धा आहे, चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेतला आपण हा सामना पाहतोय, पण आता गोलंदाजीला सज्ज होतोय तो. या दरम्यान साई देसाई यांचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणि त्यांचा वाढदिवस आहे. जे आपले मनसेचे स्वैर चेंडू आहे, मनसेचे शहर प्रमुख आहेत साई देसाई यांना विनंती करतोय की त्यांनी समोर राहायचं आहे. आज त्यांचा बर्थडे आहे. मी साई देसाई यांना विनंती करतोय त्यांनी यायचं आहे. यातून आपण बघतोय तर 5 वाईट चेंडू टाकले त्या गोलंदाजाने. साई देसाई खरंच तुमचं अभिनंदन आहे. या तुमच्या सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. साई देसाई आमचे शहर प्रमुख आहेत मनसेचे, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज. 1 धाव निश्चित मिळते, 2 धावा मिळत आहेत. पहिला जो आपण झटका बघतला तो पांडू, एक मोठा स्टार खेळाडू, तो बाद झाला. त्यानंतर मात्र थोडा खराब गोलंदाजी होते ती साधेची. पण गोलंदाजी करू साईला आहे तो साई. आता मध्ये फटका चांगला नक्कीच आहे. धाव किती मध्ये बघूया. आणि किशोर चांगली फिल्डिंग नक्कीच करतो. 1 धाव निश्चित मिळते, 2 धाव मिळायला पाहिजे तर 1च धाव मिळते. चांगली फिल्डिंग होते ती किशोर याची. तीन चेंडूने 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होती साधेची. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होते तो साध. स्ट्राईकला असताना डावखुरा फलंदाज आता मात्र आहे सिद्धूकडून मोठी अपेक्षा असणार आहे. मात्र थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करण्यामुळे थोडेसे थांबलेले आहेत. पुढे गोलंदाजी सज्ज होतो तो 7. स्ट्राईकला असताना डावखुरा फलंदाज आता मध्ये फुलटा चेंडू. वा बाई वा, बघूया झेल होतोय का. झेल होत नाहीये, मात्र 1 बाउन्स जातोय. 4 धावा. वा बाबा गुरु उडाया. जबरदस्त फलंदाजी होते. डावखुरा फलंदाज, मी मगाशीच म्हटलं होतं की फलंदाज आहे तो. सिद्धू वा बाई वा, जबरदस्त फलंदाजी होते. 1 बाउन्स जातो. 4 धावा. 4 धावून धावसंख्या वाढते ती बघूया. 12. जबरदस्त फलंदाजी होते. साधनी पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला बसला होता. त्यानंतर मात्र थोडीशी गोलंदाजी खराब झाली होती. पुन्हा गोलंदाजी करतोय आता मात्र चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे. थोडासा बसला होता, डॉट बॉल होतोय. आता म्हणजे काही चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या त्या 12. पहिले षटक अजून प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाज 7. पुन्हा गोलंदाजी करतोय पुन्हा 7. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्लोअर चेंडू होता आणि षटक संपतंय. पहिलं षटक संपतंय. धावा झाल्यात त्या 12. धावा झाल्या त्या 12. धावा झाल्या त्या 12. पहिले षटक संपतंय. धावा झाल्या त्या 12. चांगली गोलंदाजी केली ती 6 देणेकर. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर आपण एक मोठा खेळाडू, पांडू सारखा खेळाडू बाद केला होता. त्यानंतर थोडंसं
षटक टाकलं तर नंतर स्वैरी चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडू स्वैरी चेंडू टाकलं तर नंतर आता एक मोठा रिचार्ज बडा धमाका विलास मोरे गोलंदाजीला सज्ज होतोय. गोलंदाजी करतोय विलास मोरे एक मोठा धमाका आहे मात्र छोटा रिचार्ड आहे बघ गोलंदाजी कशी करतोय विलास गोलंदाजी करतोय स्ट्राईकला तर मारता येतो साई पहिला चेंडू बघूया चांगला चेंडू म्हणतात चांगला फटका मारतोय धावा किती मिळतात वाह भाई वाह गुरु ठोको गली को आग कहते हैं बुजी को राग कहते हैं वो षटकार माने को सिद्धू कहते हैं ठोको गुरु वाह भाई वाह जबरदस्त फलंदाजी होते चांगली फलंदाजी नक्कीच होते साई याच्याकडून धावा मिळतात त्याचा 6 धाव संख्या वाढते ती 18 धावा मिळतात 18 चांगली फटकेबाजी होते नक्कीच साई चांगला फलंदाज आहे विलासनी थोडासा शॉर्ट पिच गोलंदाजी किंवा स्लोअर चेंडू टाकला तर नक्कीच थोडासा फरक पडेल मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो पुन्हा एकदा विलास आता मात्र पुन्हा एकदा याच बॉल क्लीन बॉल वाह भाई वाह ईट का जवाब पत्र को दिया भाई वाह भाई वाह ठोको गुरु यालाच म्हणतात एक्सपिरियन्स खेळाडू विलासला म्हणतात विलास एक मोठा खेळाडू नक्की स्टार खेळाडू आहे आपण जेव्हा गोलंदाजी करतोय पहिले चेंडू षटकार करतोय त्यानंतर मग गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असतं तीच गोलंदाजी खूप चांगली करतोय तो विलास मोरे आणि एक मोठा खेळाडू बाद होतोय धावा मात्र होत आहेत त्या 18 धावावर एक मोठा खेळाडू बाद होतोय मग अविनाश तांबे एक मोठा एक मित्र आहे मात्र मैत्री खेळाडूमध्ये नसते मैदानामध्ये आपण मैत्री महत्वाची नसते तिथे खेळ असतो चला पुन्हा एकदा मैदानात जाऊया यानंतर आमचे कॉमेंटेटर नक्कीच सनी आम्हाला सहकार्य करतील चला पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात तो बघूया 10-18 आमचे सनीजी जाऊन आपले सनीजी एलिप आहेत सनीजी मोहिते आहेत ते कॉमेंट्री करतात त्याच्यासमोर आपल्याला स्कोर बुक पण बघतात सोहेल जे आहेत ते पण करतात सगळं आहेत आम्हाला सहकार्य करतायत सगळ्यांना सहकार्य करतोय आपण नवीन फलंदाज होतोय मैदानात बघूया नवीन फलंदाज अरमान पलनाईक बघूया अरमानकडे क्षमता नक्कीच मोठी आहे एक चांगला गोलंदाज आहे चांगला फलंदाज आहे नक्कीच चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आहे मॅच मोठी आहे मॅच स्पर्धा आहे आपण पाहूया दापोली इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो तर YouTube लाईव्ह आपण पाहतोय दापोली इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा विलास पॉइंटच्या दिशेने फटका मारतोय धावा किती मध्ये बघूया आणि विलासचा भाऊ बंटी तो मैदानामध्ये जातोय म्हणजे विलास आहे विलासचा भाऊ बंटी आहे अपोजिट आपण पाहतोय विलास जो आहे मैदानामध्ये त्याच्या टीम मध्ये जो बंटी आहे तो आपल्या भावाला सहकार्य करतोय खूप चांगलं सहकार्य करतोय पुन्हा गोलंदाजी सज्ज होत आहे पंच अविनाश तांबे यांच्या उजवीकडे गोलंदाजी करतोय तो पुन्हा एकदा विलास स्ट्राईकला आहे मात्र डावखुरा फलंदाज सिद्धू आता मात्र चांगला फटका आहे सुंदर फटका आहे बघूया वा वा गुरु ठोको उडाया छा गया भाई छा गया सिद्धू छा गया है पुन्हा एकदा मी म्हणतोय पुन्हा एकदा सांगेन जली को आग कहते हैं बुजी को राग कहते हैं जो छक्का मारा उसे सिद्धू कहते हैं ठोको गुरु वाह भाई वाह छान बाई छान आता पत्र धाव संख्या झाली ती 25 धावा झाल्यात आता मात्र उडाया
गुरु विलास, क्या हो गया गुरु? तीसरा छक्का, क्या बात गुरु, ठोको गुरु, सलग 3 षटकार. विलास आता मात्र थांबत नाही तो. सिद्धू, सिद्धू जबरदस्त, वा 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 गुरु, जबरदस्त फलंदाजी होते ती. सिद्धू याच्या पुढे गोलंदाजी, आता मात्र फुलला चेंडू, उडाया, छा गया गुरु. 4 6. आता मात्र किशोर, ठोको ठोको, दाढीला हात लावू नको. व्हेरी गुड. 2 ओव्हर झाल्यात, धावा झाल्यात त्या 37. आता मात्र फलंदाजी होते ती सिद्धू याच्याकडून, जबरदस्त फलंदाजी होते, चांगली फलंदाजी होते. मात्र विलास थोडासा नाराज असेल किंवा त्याचे जे आपले जे सहकारी आहेत नक्कीच थोडेसे नाराज. कारण पहिली आपण गोलंदाजी पाहिली तर धावसंख्या झाली तो पहिल्या षटकामध्ये. बारा धावा झाल्या. आणि जर दुसरं षटक पाहिलं तर आपण विलासचं, त्यानंतर धावसंख्या झाली ती 25. 25 धावा झाल्यात. 25 धावा त्याने दिल्यात. 25 आणि त्या पहिल्या एकूण धावसंख्या झाली ती 37 धावा झाल्यात. खराब गोलंदाजी म्हणायची असेल तर विलासाची. यानंतर पुन्हा एकदा 7 गोलंदाजीला सज्ज होतोय. यानंतर मी सांगतो सनी याला गोलंदाजी.
करतोय, आपण गोलंदाजी कशी करतोय. पुन्हा एकदा थोडासा थांबलाय. नक्कीच सिद्धू सारखा खेळाडू आहे, त्याला माहिती आहे, तो पण साड खेळाडू आहे की आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि थोडा थांबला. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतोय, तो गोलंदाज असणार आहे. तो पुन्हा गोलंदाज साठ स्ट्राईकला तो फलंदाज. आता मात्र चांगला फटका मारतो, एक धाव निश्चित मिळते. विलास एक दा देतोय. त्याला माहिती आपल्या षटकामध्ये भरपूर धावा नक्कीच केलेल्या आहेत, मात्र धावा देत नाहीयेत. सात मात्र युवा खेळाडू असं वाटतंय, नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय याच दरम्यान. धावा झाल्यात त्या 39 धावा झाल्यात.
खेळाडू नक्कीच आहे. अल्तमश रखांगे मॅन फ्रॉम कोंडविलकर फलंदाजी करतोय तो अल्तमश. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज तो सिद्धू. अथवा चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू. बघा पंचांचा निर्णय आपण करायला लागेल. पंच सवरी चेंडू घोषित करतायत. थोडासा चेंडू ऑफ साईडला थोडासा बाहेर गेला आणि सवरी चेंडू नक्कीच चांगला गोलंदाज आहे. नक्कीच गोलंदाज क्षमता युवा गोलंदाज आहे. त्याच्या समोर आहे तो स्टार खेळाडू आहे तो सिद्धू. पुन्हा गोलंदाजी करतोय. आता म्हणजे चांगला फटका आहे. बघूया झेल होतोय. झेल खाली मात्र येणार नाही. बघूया झेल होतोय का. झेल मात्र होत नाही आहे. सिंगल धाव घेतोय. दुसरी धाव घेण्यात यश येत आहे. 2 धाव घेण्यात यश येत आहे. 2 धाबीने नक्कीच थोडीशी धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या 54. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण गोलंदाजीला सज्ज होतो. गोलंदाज स्ट्राईकला पुन्हा डावखुरा फलंदाज तो. आता मला फुलटा चेंडू. वा 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 गुरु तो गो गुरु
गली को आग कहते हैं, बुज्जी को राग कहते हैं, वो जो सिक्स मारा उसे सिद्धू पाजी कहते हैं. सिद्धू वाह भाई वाह गुरु. आता मात्र सिद्धू ऑन फायर होतोय. नंबर 9 राम पाळंदे. वाह 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 गुरु, जबरदस्त. 13 चेंडू 19 धावा करतो. आता मात्र पुन्हा एकदा बघूया बॅटची कडतोय आणि गडी बाद होते. मात्र आपल्या संघासाठी एक मोठा 1-2 देऊन परततोय. नक्कीच त्याचे जे स्टार खेळाडू आपले जे आहेत खेम्यामध्ये, त्यांनी टाळ्याच्या करता स्वागत केलं पाहिजे. तर आपल्या संघासाठी एक मोठं योगदान देऊन गेलाय. 39 धाबा त्यांनी केल्या संघासाठी. 14 चेंडू आणि 39 धावा. धावाला 60. जरा टाळ्याचा आवाज येऊ दे. नक्की टाळ्याचा आवाज येतोय. नक्कीच आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान दिलंय. 14 चेंडू आणि 19 धावांचं त्यांनी मोठं योगदान दिलं आपल्या संघासाठी. यानंतर नवीन फलंदाज मैदानात जातोय तो. बंड्या. नवीन फलंदाज बंड्या, मॅन फ्रॉम हरणे. पुन्हा एकदा हरणेचा खेळाडू आपण पाहतोय बंड्या. मी बंड्याला पहिल्यांदा पाहतोय. बघूया बंड्या आपल्या संघासाठी किती योगदान देतोय. गोलंदाजीला सज्ज होतोय तो पुन्हा एकदा गोलंदाज अल्तमाश. चांगली गोलंदाजी आता मात्र करतोय अल्तमाश. एक युवा खेळाडू आहे, क्षमता नक्कीच चांगली आहे खेळाडूकडे. अल्तमाश गोलंदाजी करू. स्ट्राईक देतो बंड्या. आता बंड्या उडाया ठोको गुरु. वाह भाई वाह. सिद्धूला सांगतोय तू है तो मैं भी हूं. वाह भाई वाह, जबरदस्त फलंदाजी करतोय. तू शेर आहेस तर मी पण सभा शेर आहे असं दाखवून देतोय तो हा बंड्या. जबरदस्त फलंदाजी करतो. आता मग धावसंख्या जोमाने वाढते. धावसंख्या आहे ती 66. डबल छक्का. वाह भाई वाह. चांगली फलंदाजी करतोय बंड्या. बंड्या ऑन फायर होतोय. आता मात्र सिद्धू फायर होता. बंड्या त्याला दाखवून देतोय मी आलोय, तू गेलास, तुझ्यापेक्षा मी पण भारी आहे. आता पुन्हा गोलंदाजी सज्ज होतो. गोलंदाज असणार आहे पुन्हा एकदा अल्तमश. अल्तमश आता थोडासा युवा गोलंदाज मात्र मागे ठरतोय. पंच स्वैर चेंडू घोषित करा आणि पंच स्वैर चेंडू घोषण्याआधीच पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावा किती? 2 धावा. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. आता मग स्ट्राईकला येतो डावखुरा फलंदाज. आता पुन्हा एकदा फुडला चेंडू. झेल होतोय का बघा, झेल होतोय का? झेल होत नाही. मात्र धावा किती मिळतात बघूया. दोन धावा घेण्यात यश येते. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा जोमाने वाढते. धावसंख्या आहे ती. धावसंख्या आपण सांगूया थोड्या वेळाने. पुन्हा गोलंदाजी करतोय. आता पुन्हा एकदा फुडला चेंडू आहे. धावसंख्या बघूया. 1 बाउंड जातोय की चांगला थ्रो नक्कीच आहे. नक्कीच थ्रो चांगला आहे. 1 धाव निश्चित मिळते. षटक संपतंय. 1 धावाने धावसंख्या बघूया किती मिळते. आता धावा झाल्या त्या 71. 71 धावा झाल्यात. 72 धावांचं लक्ष नक्कीच असणार आहे ते दापोली संघासमोर. चांगली धावसंख्या याच्यामध्ये मोठं योगदान नक्कीच असणार आहे ते सिद्धू याचं. 72 धावांचं लक्ष असणार आहे. यानंतर आमचे सहकारी नसतील सनी मोहिते आणि आमचे सहकारी सुद्धा आहेत. ते तुम्हाला पुढचं समर्थन करशील.
कालो कोयल दापोली 11 चला आपण जल्दी चेंडू चॉईस साठी यायचंय. जल्दी बॉल जल्दी घेऊन खेलो जा. नहीं तो कालो होगा. विलास सर आपण बॉल घेऊन जा. चला मॅचला सुरुवात आपण करूयात. महत्वाची मॅच आहे. आणि इथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय तर अरमान पलनाईक असेल, विलास आणि किशोरची जोडी 72 धावांचा पाठलाग 72. हे ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी हे दोन्ही अगदी सलामीवीर फलंदाज आपल्या वेगळ्याच अंदाजमध्ये खेळताना दिसू शकतील का? प्रश्नाचं चिन्ह. अनेक प्रश्न येतील तुमच्या समोर, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या फलंदाजांची तुम्ही नक्कीच बॅटिंग बघू शकता. ऑनलाईन जे रसिक मायबाप देखील आपल्या समावेश जोडले गेले त्यांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मॅचला सुरुवात केली जाईल. राईट अप ओव्हर द विकेट अगदी कॉम्बॉक्स हेन कडून गोलंदाजी केली जाणार. 72 धावांचा या ठिकाणी आपण बघताय तर हे ध्येय उद्दिष्ट आपण बघत गाठण्यासाठी ओपनिंगचा फलंदाज विलास मोरे आणि किशोर गुंदेकर हे दोन्ही आक्रमक शैलीचे क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अरमान पलनाईक अगदी जड मध्ये टाकला होता. चेंडू डाऊन द ग्राउंड खेळले. अगदी स्ट्रेट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. राज चेंडू पर्यंत जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना राजनं मात्र चांगलं असं क्रिकेट खेळलं नव्हतं. कुठेतरी आपण जर पाहायला गेला अगदी लवकरात लवकर मात्र मैदानाच्या बाहेर आला होता आणि बॅट चेंडूचे संपर्क देखील राजच्या झाले नव्हते त्या ठिकाणी. येथे अरमाननं मात्र पहिला चेंडू जड मध्ये टाकला. फुल अँड लेनची डिलिव्हरी यॉर्कर लेंथ मात्र ती गोलंदाजी केली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विलासनं त्याला सन्मान दिला. एक सिंगल. किशोर गुंदेकर ऑन स्ट्राईक वरती तयार आहे. पुटो चेंडू चांगलाच लॉंग लेगच्या परिसरामध्ये. वॉटर स्टॉप, वेल स्टॉप. सुरेख चेंडूला थांबवण्याचं काम केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी. कौतुक करावं लागेल. चांगले एफिट्स दिलेत. एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल आता. आणि का नाही, एक एक धाव खूप महत्वाची ठरते तुम्हाला क्रिकेट खेळत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी ज्या वेळेला करेल अरमान पलनाईक मोजक्या पावलांचा रनअप आहे आणि गोलंदाजी मात्र वेगवान. हरणे एक्सप्रेस या नावाने संबोधित करतो. पुल बना सक्सेसफुल. चेंडू वन बॉल सीमा रेषा पार तभी तो होगा बेटा पार. आलाय चौकार. सुपर फटकेबाजी. मोठा मॅग्निफिशंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शानदार फटकेबाजीचा प्रात्यक्षिक. खूप महत्वाची मॅच आहे. याच्या पुढे नंतर पुढची मॅच देखील युवा प्रभात आणि SVR हा संघ खेळताना दिसेल. चांगला स्ट्रोक खेळ. फाईनला क्षेत्ररक्षक आहे परंतु कॅच सोडले तिथे. विलास मोरे सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाचा आपण जर का या ठिकाणी झेल सुटत असाल कदाचित हा झेल अपयशाचं कारण देखील बनू शकेल.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, हा तर खऱ्या अर्थानं फॉर्म्युला आहे. आज मात्र तुम्ही खेळत आहात तर कदाचित तुम्हाला झेल पकडावे लागतील, कॅचेस पकडावे लागतील. यावेळेला नो बॉल, खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मोठं नुकसान तर झालं नाहीये, परंतु नो बॉल तर टाकलाय. 1+1 अशा 2 धावा मिळू शकतील आणि फ्री हिट देखील आहे. आता हा फ्री हिट आहे, चांगल्या प्रकारची यावेळेला आपण पाहायला गेलं तर परभणीतील आहे तिथे. अरमान असं वाटलं होतं की मुख्य गोलंदाज आपण आहोत, परंतु चुका जर का इथे घडल्या गेल्या, इथे ही मॅच पलटायला, बाजी पलटायला वेळ लागत नाहीत बघा. तसंच असतं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला फ्री हिटचा चेंडूवरती, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या परिसरामध्ये. एक धाव बघता बघता कंप्लीट होणार आणि एकाच धावीवरती मात्र संतुष्ट व्हावं लागतंय. मोठं नुकसान झालं नाहीये फ्री हिटच्या चेंडूवरती. धावांचा विचार करता स्कोर कार्ड आतापर्यंत 11 विदाउट लॉस, 11 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, थोडंसं स्टेप आउट देखील केलं होतं विलासनं आणि त्यानंतर एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिस फील्ड आणि त्याचा फायदा मात्र यावेळेला फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि त्याचबरोबर तुम्ही बघायला गेलं तर एकंदरीत षटक क्रमांक 1चा खेळ संपा. विदाउट लॉस धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. अब 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतो. जिंकण्यासाठी 24 बॉल्स, नेड्स 59 रन्स, 24 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे. इथे होऊ शकतील, परंतु या जोडीला आक्रमकतेनं क्रिकेट खेळावं लागेल. न्यू बॉलर कोण आहे? तुम्ही बघताय SK स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024 रबल बॉल क्रिकेट टुर्नामेंट आणि हा पहिलाच दिवस आहे. उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे. नवीन बॉलर रमेश गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. समोर मात्र यावेळेला किशोर गुंदेकर तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी विरकवण्याचा प्रयत्न करेल सुरेख. यावेळेला व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल मिस्टर. एक्स्ट्राच्या धावा खर्च केले जातील. 58 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल 24 चेंडूंमध्ये यावेळेला तुम्ही बघताय तर अजून खूप साऱ्या धावांची आवश्यकता. 58 धावांची रिक्वायरमेंट आहे. पहिला चेंडू सुरेख टाकला होता रमेशनं. अतिरिक्त उछाल त्याच्यामध्ये, अनएक्सपेक्टेड उछाल होता त्याच्यामध्ये. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, यावेळेला मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील 6. आलाय षटकार. सुपर फटकेबाजी. किशोर गुंदेकरच्या माध्यमातून अगदी चेंडूला चांगल्या प्रकारचा अभ्यास देखील केला, बॅकफुटला गेला आणि अगदी सुरेख असा फटका षटकार बघायला मिळाला. धावांचा वेग देखील पुढे सरकताच 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. या 72 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात धमाकेदार किशोर आणि विलासच्या साह्यानं, परंतु जिथे रमेश ज्याची आपण कौतुक करू शकतो आहे विद्वत्ता.
शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी फटका फसलाय, फॉलो थ्रो मध्ये जाऊन घेतला जाईल का? पांडू चेंडू पर्यंत पोहोचलाय, थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. रॉकेट थ्रू आपण बघतोय, पंचांकडे जोरदार अपील केली जाते. पंच प्रभावित आहेत की नाही? पंच यावेळेला प्रभावित नाही आहेत. यावेळेला चेंडू मात्र लागला जाईल त्याच्या अगोदरच अतिशय वेगानं किशोरनं मात्र सुरेख आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ मात्र अगदी सुरेख. किशोर आणि त्याचबरोबर विलास या दोन्ही खेळाडूंचं रनिंग बिटवीन द विकेट अगदी अप्रतिम, दर्जेदार. रमेश थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरलंय, 2 चेंडू टाकलेत, आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. आलं की पहिलं षटक ज्यावेळेला टाकलं होतं अरमाननं 13 खर्च केल्या होत्या, आता 22 टोटली धावा झालेल्या आहेत. 22 चेंडूंमध्ये 50 धावांची रिक्वायरमेंट आहे. विलासचा विचार केला, 5 चेंडूचा सामना केला, 10 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला किशोर हा 4 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावांवरती खेळतोय. दोन्ही फलंदाजांना अगदी इक्वली कॉन्ट्रीब्युशन दिलंय या मॅच मध्ये आता तरी. आपला चांगला लॉफ्टेड आहे चेंडू, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. मिळतील 6. आलाय षटकार. काय गजबची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. सुपर्ब क्लास दर्जाचा फटका आता किशोर गुंडेकरच्या माध्यमातून. रमेश वरती थोडस दडपण आलंय, थोडस प्रेशर मध्ये गोलंदाजी केली जाईल. हालाकी त्याच्या गोलंदाजीवरती मोठे प्रहार देखील केले गेले आहेत. चर्चा विनिमयाचं सत्र मात्र आता अरमान आणि त्याचबरोबर रमेश या दोघांमध्ये चाललंय. आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा नक्कीच केल्या आहेत. SVR या संघानं 71 धावा बनवलेल्या आहेत. या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये 70 झाल्या होत्या आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी 71 धावा बनलेत. म्हणजे आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे. अजून देखील मॅचेस होणं बाकी असतील आजच्या दिवसातील. 21 चेंडूंमध्ये 44 धावांची रिक्वायरमेंट. यावेळेला तुम्ही बघताय फाईनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र त्यावेळेला पकडला जाईल. 1 धाव कंप्लीट. एकाच धावेवरती आता मात्र संतुष्ट व्हावं लागेल, संतुष्ट मानावं लागेल. 29 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. विलास मोरेला हात खोलावे लागतील, मोठे प्रहार तर करावे लागतील, कारण का सहजासहजी मात्र यश मिळणार नाहीये. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. अंदरुनी किनारा, बॅटच्या आतल्या बाजूची कडा, चेंडू देखील यावेळेला आपण बघताय तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल येतोय शेवटचा. 1 चेंडू मात्र शिल्लक. सुरुवात धमाकेदार आहे, त्याची सुरुवात चांगली ना त्याचा अंत देखील चांगलाच होत असतो. आता सुरुवात दाफुली 11 या संघाच्या माध्यमातून चांगल्याच प्रकारची केली गेली आहे. अंत कशा प्रकारचा होणार या मॅचचा बघावं लागेल. टेप आउट होत असताना फटका फसलाय. यष्टिरक्षक तुम्ही बघताय कादर मेमनच्या माध्यमातून कोणती चूक नाहीये. 2चा खेळ देखील समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट, धावसंख्या 29. तो चलते हैं फिर से एक बार मुकाबले की तरफ। मैं सुहेल नादगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं। यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हुए उनका अभी फिर से एक बार स्वागत है। दोन्ही पंचांना विनंती असताना मॅच लवकर चालू करून घ्यायची आहे। चला SVR पालिंद त्याला फील्डिंग लावून घ्या। 18 चेंडू 43 धावा। 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 29, लॉस ऑफ 1 विकेट। आने वाले गेंदों के अंदर बात की जाए तो 43 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। यहाँ पर ये मुकाबला कमाल का बना हुआ है। अरमान गेंदबाजी के लिए
आएंगे अरमान पलनायक जिन्होंने पहली ओवर के अंदर अगर बात की जाए तो कुल मिलाकर रन खर्च किए थे 16। अरमान ने 13 रन खर्च किए पहले ओवर के अंदर। अब दूसरे ओवर के अंदर गेंदबाजी के लिए रफ्तार का सौदागर देखने वाली बात, लेकिन किशोर ऑन फायर मैदान के अंदर। किशोर की बात की जाए तो 17 रन पर खेल रहे। अगले बल्लेबाज आए हुए नए बल्लेबाज साद। तो अरमान देखने वाली बात, किसी की बात ही करते 29 लॉस ऑफ 1 विकेट। स्ट्राइकर बल्लेबाज किशोर और अरमान पलनायक राइट और द विकेट के साथ गेंदबाजी के लिए तैयार। वो पहली ही गेंद पर देखिए दिशा से भटके हैं, दिशा से भटकेंगे तो बढ़ेंगे फटके। एक क्रिकेट का समीकरण दोस्तों, रन संख्या 30 रन पर पहुंचे जहां पर 1 विकेट का पतन हुआ है। और ऐतिहासिक आजाद मैदान दापोली के अंदर हम इस टूर्नामेंट को देख रहे हैं, जहां पर आज का पहले दिन के अंदर 5वां मुकाबला राइट और द विकेट। ओहो शानदार गेंद थी, इसको खेला है थर्ड मैन की दिशा में जहां पर फील्डर मौजूद है। जहां पर रन संख्या देखिए आसानी के साथ 2 रन कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज। जहां पर रन संख्या 32 लॉस ऑफ 1 विकेट। तीसरी ओवर का खेल प्रगति पर चल रहा है। गेंदबाजी के लिए अरमान पलनायक 17 गेंदें 40 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। देखने वाली बात, किसी की बात ही करते लेकिन किशोर ऑन फायर है लगातार। किशोर की बात की जो 3 छक्के लगा चुके हैं। अगली गेंद राइट ओवर द विकेट, पाली में गेंद थी, तेज तरहार गेंद थी, गेंद निकल रही देखिए वहां पर कादर खुद कीपर भाग रहे हैं। और एक रन मिलेगा, एक रन के साथ 7 राउंड के रूप में बैक टू द पवेलियन। दूसरे विकेट का पतन होता हुआ रन संख्या कुल मिलाकर बनी है 33 लॉस ऑफ 2 विकेट्स। अगले बल्लेबाज बीच मैदान के अंदर योगेश जी खुद कैप्टन मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं। अरमान राइट ओवर द विकेट, अच्छी गेंद पुल किया, पुल बनेगा सक्सेसफुल मैदान के अंदर। किशोर के बल्ले से निकलता हुआ तीसरा छक्का, लाजवाब मैग्निफिसेंट खट्टा। 39 लॉस ऑफ 2 विकेट्स। तीसरे ओवर का खेल प्रगति में चढ़ा हुआ है। वाह गुरु वाह, ठोको। क्या बल्लेबाजी कर रहे किशोर। जहां तक बात की जाए तो 3 छक्के लगा चुके, 26 रन पर जा पहुंचे। अब निजी स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं। और बात की जाए तो 15 गेंदें और 33 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। ये मुकाबला देखिए किशोर अपने तरफ खींच रहे हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, घमासान वाला मुकाबला देख रहे हैं। अरमान थोड़ी सी खराब गेंदबाजी कर रहे, खराब गेंद पर आपको लगातार खराब गेंदों पर आपको नसीहत देखिए देने वाले बल्लेबाज। जहां तक बात की जाए 39 लॉस ऑफ 2 विकेट। तीसरे ओवर का खेल, 15 गेंदें 33 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। जहां पर किशोर स्ट्राइकर मौजूद है। किशोर छोटा पटाखा बड़ा धमाका बीच मैदान के अंदर, लगातार ये पटाखा फूट रहे हैं। राइट ओवर द विकेट। अगली गेंद, ओहो इस बार अंपायर का इशारा आना बाकी। अंपायर का इशारा वाइट है, वाइट के साथ रन संख्या बढ़ने वाली है। रन संख्या हो इस बार अच्छी गेंद थी, कम बैक किया, अच्छी गेंद थी। रन संख्या कुल मिलाकर 40, 2 विकेट के नुकसान पर। जहां पर तीसरी ओवर का खेल प्रगति पर 14 गेंदें 32 रन की जरूरत है। जहां पर गेंदबाजी अरमान पलनायक गेंदबाजी कर रहे हैं। जहां पर फील्डिंग की बात की जाए मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। किशोर उड़ाया गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में, गेंद सी मारे का की तरफ मैग्निफिसेंट स्ट्रोक। किशोर के बल्ले से निकलता हुआ चौथा छक्का। क्या बल्लेबाजी कर रहे किशोर, छोटा पटाखा बड़ा धमाका बीच मैदान के अंदर, घुटना टेक तमाशा देख। किशोर ऑन फायर देखिए। रन संख्या 46 लॉस ऑफ 2 विकेट्स। किशोर ऑन फायर राइट ओवर द विकेट। अगली गेंद
ओहो, इस बार अंपायर का इशारा वाइट का है। वाइट के 7 रन संख्या कुल मिलाकर देखिए 47 रन पर जा पहुंच रही है। 13 आगे दे 25 रनों की जरूरत है। देखिए सिद्धू ने अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन उसके बाद किशोर आए और किशोर भी क्या बल्लेबाजी कर रहे हैं। 32 रन पर खेल रहे हैं किशोर। अगली गेंद फिर से एक बार शॉर्ट गेंद को पुल किया, देखिए फील्डर वहां पर मौजूद है। जब तक फील्डर फील्ड करते तब तक 1 रन आसानी के साथ, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर जहां पहुंचने वाली है 48 रन पर लॉस ऑफ 2 विकेट्स। आने वाले 12 गेंदों पर 24 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। किसके हाथों में गेंद थमाएगी, कौन आकर विकेट लेगा, ब्रेक थ्रू दिला सकता है, कोई गेंदबाज देखने वाली बात। चर्चा नहीं करने, 12 गेंदें और 24 रन की जरूरत है और 2 मैच आना बाकी है। इस बार पालंदे कैप्टन जैसे जल्द चर्चा नहीं करना है, ज्यादा टीम मीटिंग होगी, ज्यादा टाइम हो चुका है। 12 गेंदें 24 रन की जरूरत और 2 मुकाबले आना बाकी। चल जल्द से जल्द फील्ड सजानी है इस बार पालंदे। 12 गेंदें 24। स्ट्राइकर बल्लेबाज किशोर 33 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, जहां पर नॉन स्ट्राइकर बल्लेबाज योगेश जो कि खुद कैप्टन। पांडु गेंदबाजी मार्ग पर 48 विकेट। 12 गेंदें और 24 रनों की जरूरत है। देखने बड़ी बात पांडु कैसे गेंदबाजी करते थे टीम के लिए। जहां पर फील्डिंग की बात की जाए, मिड विकेट, मिड ऑन, राइट राउंड विकेट। शॉर्ट गेंद को पुल किया, फील्डर मौजूद नहीं वहां पर। सिर्फ बनेगे दर्शक बनेगे दीवाने। गेंद सीमा रेखा की तरफ 6 रनों के लिए शानदार स्ट्रोक किशोर के बल्ले से निकलता हुआ 5वां छक्का। क्या बल्लेबाजी कर रहे किशोर, रन संख्या जाकर पहुंची देखिए 54। अर्धशतक पूरा होता हुआ दापुल 11 का। 11 गेंदे 18 रनों की जरूरत है, बस आप 3 छक्के दूर। क्या इस ओवर के अंदर किशोर 3 छक्के लगा पाएंगे, देखने वाली बात। अर्धशतक भी पूरा हो जाएगा, अर्धशतक के कुछ रन दूर है। अगली गेंद, ओहो, इस बार पर का इशारा, देखने बड़ी बात। वाइट का इशारा, वाइट की 7 रन संख्या कुल मिलाकर 55। आने वाले गेंदों की तरफ बात की तो 11 गेंदें 17 रन की जरूरत। गेंदबाजी के लिए पांडु गेंदबाजी कर रहे हैं अपने कोटे से पहली टीम की ओर से चौथी ओवर लेकर। गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइकर किशोर, शॉर्ट गेंद पर देखिए पुल किया, फील्डर मौजूद है। सिर्फ बनेगा दर्शक बनेगा दीवारे। गेंद सीमा रेखा पर चौकार। 4 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर जा पहुंची देखिए 59। किशोर ऑन फायर, किशोर जाकर पहुंचे देखिए 43 रन पर खेल रहे किशोर, बस 7 रन दूर है। अर्धशतक से 7 रन दूर। क्या इस टूर्नामेंट के अंदर पहले अर्धशतक देखने मिलेगी किशोर के बल्ले से। 14 गेंदों में 43 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। अगली गेंद राउंड विकेट तैयार, थोड़ी सी फील्डिंग। ओहो, अच्छी गेंद थी, इस बार भी लग रहा है। ओहो, इस बार अच्छा शॉट खेला है।
लगभग 2 रन मिलेंगे, 2 रन आसानी के साथ, 2 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंचे देखिए 61, किशोर जाकर पहुंचे 45, 5 रन दूर है बस अब। अगली गेंद पांडु, शॉट गेंद देखिए पुल किया है, फील्डर मौजूद नहीं वहां पर, गेंद सीमा रेखा की तरफ ट्रैवल हो रही है, अच्छी फील्ड। 2 रन आसानी के साथ, 2 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 63। 8 बॉल 9 8 गेंदें और 9 रन की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। अब बस 8 गेंदे 9 रन की जरूरत है, जहां पर किशोर को अगर इस अर्धशतक को पूरा करना है तो 3 रन बनाने होंगे इस टूर्नामेंट के अंदर। पहली अर्धशतक क्या लगाएंगे बल्लेबाज किशोर, देखने वाली बात। अगली गेंद, ओहो इस बार खराब गेंद थी, देखने वाली बात। वाइट +1 कुल मिलाकर 2, 8 गेंदे और 7 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। 8 गेंदे 7, मुकाबला देखिए फंसा हुआ बीच मैदान के अंदर, चौथे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है। 1 मैन शो बल्लेबाजी बीच मैदान के अंदर अगर बात की किशोर की ओर से नजर आई, लगातार छक्कों की बरसात। अच्छा शॉट खेला है, फील्डर मौजूद है वहां पर, 1 ही रन मिलेगा, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 66 रन पर। 7 गेंदे 6 रनों की जरूरत, क्या इस गेंद पर छक्का आएगा और इस मुकाबले को महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में फिनिश करेंगे क्या, देखने वाली बात। बल्लेबाज किशोर, अगली गेंद राइट आर्म विकेट। ओहो इस बार मुझे लग रहा अच्छी गेंद होगी, जबरदस्त गेंद थी, मैग्निफिसेंट गेंदबाजी, जहां पर आने वाली 6 गेंदे 6 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज, अच्छी गेंद यॉर्क लाइन की गेंद थी, हल्के हाथों से खेला, जहां पर योगेश ने 1 रन मिलेगा, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 67। आने वाले गेंद 5 गेंद पर 5 रन की जरूरत है, कंपल्सरी चेस होगा। बस किशोर को 3 रन बनाने हैं, 17 गेंद में 47 रन बनाए। देखिए लाजवाब बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद, ओहो उड़ाया और फिनिश किया इस मुकाबले को किशोर ने, शानदार एमिजोन स्टाइल में 50, 18 गेंदों में 53 रन बनाए। क्या बल्लेबाजी के किशोर ने, छोटा पटाखा बड़ा धमाका बीच मैदान के अंदर। विलास मोरेल की तरफ से देखिए किशोर के लिए 500 रुपए का इनाम है। क्या बल्लेबाजी के किशोर, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। अर्धशतक इस टूर्नामेंट के अंदर लगाते वाले बल्लेबाज किशोर। अभी होने वाला मुकाबला SVR पालंदे वर्सेस युवा प्रभात, दोनों कैप्टन टॉस खिलाना है। SVR पालंदे और युवा प्रभात दोनों कैप्टन टॉस खिलाना जैसे जल्द।